तर मित्रांनो, आता आपण हे जे आहेत तर हे ड्रॉइंग बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर हे ड्रॉइंग जे आहेत तर ते आपण 4 मजली बिल्डिंग जी सिरीज बघत आहोत तर त्याचे हे ड्रॉइंग्स आहेत। तर याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे की ड्रॉइंग जे आहेत हे कसे रीड करायचे इथे। तर याची जी लिंक आहे PDF ची लिंक जी आहे तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर हे तुम्ही बघून घ्या आणि आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जे प्लॅन आहेत कोणते कोणते प्लॅन आहेत ते बघून घेऊ आपण आधी आणि मग आपण याच्यावरती काय काय डिटेल दिलेले आहेत ते देखील बघू। तर आता इथं लिहिलेलं आपण बघू शकतो। तर इथं लिहिलंय टिपिकल सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्लॅब बीम, म्हणजे याच्यामध्ये जे आहे तर सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्लॅब जो असेल आपला तर त्याचं आणि बीमच्या त्या डिटेल्स दिलेले आहेत त्याचा हा प्लॅन आहे। त्याच्यानंतर इकडे जर आपण बघितलं या साईडला तर इथं फिफ्थ स्लॅब आहे, म्हणजे 5वा जो स्लॅब असेल त्याच्या डिटेल आणि त्याच्या बीमच्या डिटेल्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर अजून एक प्लॅन आहे इथे, तर इथे हा दिलेला आहे हा ग्राउंड अँड प्लिंथ बीम आहे, म्हणजे जे ग्राउंड बीम आहेत सुरुवातीला आपण जे ग्राउंड बीम बघितलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये जर ती प्लेलिस्ट जर तुम्ही पाहिलेली नसेल तर ती प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या। आणि त्याच्यानंतर इथं जे आपल्याला दिलं आहे ते ग्राउंड अँड प्लिंथ बीम दिलेलं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल डिटेल्स याच्यावर दिलेले आहेत या पेजवर। त्याच्यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर हा जो आहे हा सेंटर लाईन प्लॅन आहे। सुरुवातीला हा सेंटर लाईन प्लॅन असतो, या सेंटर लाईन प्लॅनवरूनच सर्व लेआउट किंवा जे सेंटर घेतले जातात कॉलमचे, तर हा सेंटर लाईन प्लॅन आहे। त्याच्यानंतर हा जो आहे तर हा ग्राउंड फ्लोअर, म्हणजे जो ग्राउंड फ्लोअर आहे जिथं पार्किंग येणार आहे आपली तर ते पार्किंगचा फ्लोअर आहे हा, आणि इथे हे डिटेल्स दिलेले आहेत बाकीच्या। तर त्याच्यानंतर इकडं जे आहे तर हा शेड्यूल फॉर कॉलम अँड फुटिंग हे बघा इथं लिहिलेलं आहे, म्हणजे हे कॉलम जे आहेत कॉलम आणि फुटिंग जे आहेत तर त्याच्याबद्दल डिटेल्स याच्यात दिलेले आहेत या पेजवरती। आणि हे जे आहे लिफ्ट आहे, ही फुटिंग आहे, आणि हे लिफ्टचा जो सेक्शन एक साईडनी कट केल्यानंतर दाखवलेला आहे की तो कसा दिसेल। तर आता आपण एक एक प्लॅन जो आहे तर तो पाहून घेऊ, सुरुवात करू आता व्हिडिओला। तर मित्रांनो, आता आपण एक एक प्लॅनबद्दलची माहिती घेऊ। तर सर्वात आधी आपल्याला बघायला मिळेल तर तो आहे सेंटर लाईन प्लॅन। आता या सेंटर लाईन प्लॅनवर आपल्याला काय काय डिटेल दिलेले असतात, जर सेंटर लाईन प्लॅनवर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की तो कसा रीड करायचा आहे, तर तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील तुम्ही पाहून घ्या हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर। मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तर याच्यावर आपल्याला जे दिलेलं असतं डिटेल्स, तर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे आपल्याला कॉलमचे जे सेंटर असतात हे ब्लॅक कलरमध्ये आपल्याला हे कॉलम इथे दाखवलेले असतात, आणि या साईडला आणि या साईडला जे आहे तर आपल्याला या कॉलमचे जे सेंटर असतात तर ते सेंटर दिलेले असतात। ह्या 0 पॉईंट हा असा असतो, या 0 पॉईंटपासून म्हणजे हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस असं जर धरला आपण तर या साईडनी याचा या अशा कॉलमचा सेंटर येईल आणि या साईडने असा सेंटर येईल। तर या पद्धतीने हे मार्किंग करून आपण साईटवरती जे कॉलमचे सेंटर असतात ते घेतले जातात। फुटिंग आणि कॉलमचे सेंटर हे एकच येतात, तर अशी डिटेल याच्यावर दिलेली असते। त्यानंतर ह्याच्यावर किती बाजूबाजूने किती जे सोडलेलं आहे प्लॉटवरून जे अंतर आहे तर ते किती बिल्डिंगच्या फेसपर्यंतचं जे अंतर आहे ते किती सोडलेलं आहे ते आपल्याला या साईडला दिलेलं आहे। खाली डिटेल दिलेले आहेत, इथे स्टेअरकेसची डिटेल दिलेली आहे आणि हा प्लॅन कुठला आहे त्याची डिटेल इथे दिलेली आहे। तर हे जे लिंक आहे मी तुम्हाला PDF ची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर हा झाला आपला सेंटर लाईन प्लॅन। आता याच्यावरचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो तुम्ही बघून घ्या, त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। त्यानंतर दुसरा आपला प्लॅन आहे तर तो आहे ग्राउंड अँड प्लिंथ बीम, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं की जे ग्राउंड बीम असतात म्हणजे आपण काय करतो एक्सकॅव्हेशन करतो, एक्सकॅव्हेशन केल्यानंतर फुटिंग येतात आणि फुटिंगच्या वरती आपण जे कॉलम असतात तर ते ग्राउंड लेवलपर्यंत उचलले जातात, त्याला आपण डोगळं बोलतो मराठीमध्ये, डोगळा। तर ते ग्राउंड लेवलपर्यंत उचलले जातात आणि ग्राउंड लेवलला जर बीम दिलेले असतील तर हे ग्राउंड लेवलचे बीम आहेत, त्याच्यावर आपल्याला या ड्रॉइंगवर लिहिलेलं देखील दिसतं की GB म्हणून। तर इथं जर आपण बघितलं तर इथं GB लिहिलेलं आहे, इथे TB लिहिलेलं आहे। तर याच्यासुद्धा मी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे। आता हा पोर्शन आधी आपण कवर करून घेऊ। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे तुम्हाला दिसत आहेत तर हे बीम आहेत असे, आणि हे ब्लॅक कलरमध्ये जे आहेत तर ते कॉलम आहेत,
त्याच्यानंतर इथं बीम दिलेले आहेत. आता बीमचं कसं असतं, बीम हे बीमच असतात शेवटी. तर ते ग्राउंड लेवलला असेल तर त्याला ग्राउंड बीम म्हणतात, प्लिंथ लेवलला असतील तर त्याला प्लिंथ बीम म्हणतात. त्याच्यानंतर वरती आपले फ्लोअर बीम वगैरे जसं दिलेलं असेल त्या डिटेल्ससुद्धा आपल्याला दिलेल्या असतात इथं, तर त्या देखील तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर ह्या स्टेअरकेसचं दिलेलं आहे, स्टेअरकेसची पोझिशन दिलेली आहे इथे, त्याच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर या साईडला जे आहे ही लिफ्ट आहे. त्याच्यानंतर हे बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता TB1 किंवा GB1 अशा डिटेल्स दिलेल्या आहेत. आणि ह्या प्लॉटपासून ते बिल्डिंगच्या या बीमच्या फेसपर्यंतचं किती अंतर सोडलेलं आहे त्या डिटेल्स दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर ह्या सर्व ज्या डिटेल्स आहेत त्या याच्यावर दिल्यात. आणि इथे जे आहे ही स्टेअरकेसची डिटेल इथे देखील दिलेली आहे की स्टेअरकेसची जी विड्थ आहे ती किती आहे, तर 1000 mm आहे. 1000 mm म्हणजे किती, 1 मीटर. त्याच्यानंतर इथं वेस्ट स्लॅबची थिकनेस दिलेली आहे 125 mm. त्याच्यानंतर रायझर दिलेला आहे, किती येणार आहेत ते दिलेलं आहे. स्लॅबची हाईट जी आहे तर ती हाईट किती येणार आहे, त्याच्यात किती टप्पे जे आहेत ते बसणार आहेत ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं ट्रेडची साईज दिलेली आहे, मेन बारबद्दल माहिती दिलेली आहे, डिस्ट्रीब्युशन बारबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर या साईडला जर आपण बघितलं तर इथं दिलं आहे आपल्याला शेड्यूल फॉर बीम्स. आता याच्यामध्ये आपल्याला या सर्व इथं जे बीम आपण बघितले तर त्याच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. इथं GB2, TB1, GB1, तर या पद्धतीने ते इथं डिटेल्स दिलेले आहे. आता एक एक आपण बघू याच्यामध्ये. तर इथं दिलेला आपल्याला बीमचा नंबर, म्हणजे जे बीमचे नावं आहेत तर ते नावं दिलेत बघा इथं. तर GB1, GB2, TB1, TB2, PB1, PB2, PB3, SSB, MDK दिलेला आहे. त्याच्यानंतर तर इथे बीमच्या साईज आपल्याला दिलेल्या आहेत इथे. तर बीमची जी हाईट असेल, विड्थ असेल त्याची आपल्याला इथं साईज दिलेली आहे. म्हणजे बघा 150 mm बाय 380 mm, म्हणजे असा जो आहे तर तो 150 mm आहे आणि हाईटला जो आहे तो 380 mm आहे. तर अशा पद्धतीने याची डिटेल दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं टॉपचे बार आणि हे एक्स्ट्रा टॉप किंवा टॉप बार्स जे असतील किंवा बॉटमचे बार ते दिलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला हे बॉटमचे बार दिलेले आहेत, त्याच्यानंतर टॉपचे बार दिलेले आहेत. आता बॉटमचे म्हणजे खालच्या साईडचे बार. जर तुम्ही ते व्हिडिओज जर पाहत असाल तर तुमच्या लक्षात येणार आहे. तर हे जे आहे टॉपचे बार आणि हे बॉटमचे बार आणि हे एक्स्ट्रा टॉप. आता बॉटमला आपल्याला काय काय असतं तर स्ट्रेट बार असतात. स्ट्रेट म्हणजे सरळ जे बार असतात आपले मेन बार तर ते बार, आणि कर्टेलसुद्धा दिलेलं असतं. जर तिथं दिलेलं असेल कर्टेल प्रोव्हाइड करायचं असेल कुठल्या बीममध्ये तर इथं दिलेलं असतं आपल्याला. आणि जिथं नाही द्यायचं आहे कर्टेल आपल्याला तर ती मोकळी जागा अशी सोडलेली असते. त्याच्यानंतर हे टॉपचे बार म्हणजे वरचे बार, वरती किती MMचे बार येणार आहेत ते आहे. आणि हे एक्स्ट्रा टॉप म्हणून एक प्रकार असतो, साईडने बार प्रोव्हाइड करतात ते. तर याच्यामध्ये जिथं जिथं दिलेलं आहे तिथं ते प्रोव्हाइड करायचे आहेत. तर इथं बघू शकतो आपण हे. तर 2 बार जे आहेत ते 12 MMचे आहेत. 2 बार 12 MM साईजचे आहे. म्हणजे जी थिकनेस आपलं जे डायमीटर असतो बारचा तर तो डायमीटर दिलेला आहे आपल्याला. 12 MMचे बार किती वापरायचे आहेत, स्ट्रेट 2 बार वापरायचे आहेत GB1 मध्ये. त्याच्यानंतर हे कर्टेल दिलेलं आहे 10 MMचं. मध्ये जे कर्टेल असतं तर ते कसं घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर या साईडला टॉपला जो बार दिलेला आहे तो इथे 10 MMचा दिलेला आहे, 2 बार दिलेले आहे. आणि जे टॉपला एक्स्ट्रा टाकायचे आहेत बाजूबाजूने तर ते 10 MMचा 1 बार दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं स्टिरपबद्दल दिलेलं आहे. आता स्टिरप म्हणजे काय तर ते जे रिंगा असतात त्याला स्टिरप बोलतात. तर हे 8 MMची आहे. सेंटर टू सेंटर जे डिस्टन्स आहे त्यांच्यातलं ते आहे 175 MM. इथं लिहिलं आहे बघा 8 MMचा बार आहे. सेंटर टू सेंटर डिस्टन्स लिहिलेलं आहे 175 MM. त्याच्यानंतर हे रिमार्कमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की हे आपण बघितले बघा GB, TB, तर यांची हे लॉंग फॉर्म आहेत. तर GB म्हणजे काय तर ग्राउंड बीम, आणि TB म्हणजे काय टाय बीम, किंवा PB म्हणजे काय प्लिंथ बीम. इथं दिलं आहे टाय बीम आणि प्लिंथ लेवलचे आहेत ते. प्लिंथ बीम किंवा टाय बीम त्याला एकच आहे. त्याच्यानंतर हे नुसते प्लिंथ बीम आहेत बघा हे इथे. तर PB म्हणजे प्लिंथ बीम आणि हे TB म्हणजे टाय बीम. तर ते टाय बीमसुद्धा आपले प्लिंथ लेवलला दिलेले आहेत, म्हणून इथं लिहिलं आहे ॲट प्लिंथ लेवल. त्याच्यानंतर हे प्लिंथ बीम नंतर हे स्टेअरकेस स्टार्टिंग बीम. आता SSB आपण इथं बघितला
कुठेतरी, तर SSB देखील आहे याच्यामध्ये. तर हा बघा, हा SSB. तर SSB म्हणजे काय, स्टेअरकेस स्टार्टिंग बीम. SSB म्हणजे हा स्टेअरकेस स्टार्टिंग बीम. त्याची साईज दिलेली आहे बघा 230 mm बाय 450 mm. तर त्याच्यानंतर इथं MDK इथंच बघितलं आपण आता. तर हे MDK म्हणजे काय, तर मिडल लँडिंग ब्रॅकेट, म्हणजे हे ब्रॅकेट आहे. MDK म्हणजे मिडल लँडिंग ब्रॅकेट आहे. त्याच्यानंतर हे अशा डिटेल्स याच्यामध्ये दिलेले असतात. हे तुमच्या लक्षात आले असेल तर ठीक आहे, नसेल तर खाली कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर या साईडला जे आहे तर बीमच्याबद्दल डिटेल दिलेले आहे. म्हणजे बघा, मगाशी सांगितलं आपण टॉपचे एक्स्ट्रा बार जे असतात ते अशा पद्धतीने दिलेले असतात. L/4 म्हणजे काय, लेंथ बाय 4, लेंथला भागिले 4 करायचं आहे. त्याच्यानंतर हा कर्टेल बार आहे, सेंटरला दिलेला आहे. तो कर्टेल बाय L/2 घ्यायचा आहे, म्हणजे लेंथला 2 डिवाइड करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही डिटेल आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. आता नेक्स्ट पेज घेऊ आपण. तर नेक्स्ट पेजमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. तर ग्राउंड किंवा पार्किंग फ्लोअर म्हणू त्याला आपण. ग्राउंड फ्लोअर आहे, हा 4 मजली बिल्डिंग आहे, तर हा ग्राउंड फ्लोअर आहे याचा. तर याच्याबद्दल डिटेल दिलेली आहे. ही स्टेअरकेस आहे, लॉबी आहे, लिफ्ट आहे. त्याच्यानंतर या साईडला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला जे फ्लॅट्स येणार आहेत तर ते फ्लॅट्स कशा पद्धतीने येणार आहेत किंवा त्याच्या रूमच्या डायमेन्शन काय असणार आहे, त्याच्यानंतर लिव्हिंग कुठं आहे, किचन कुठं आहे, त्याच्यानंतर त्याचं टॉयलेट बाथरूम कुठे आहे किंवा बेडरूम कुठे आहे, त्याच्या डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या असतात. आता जर आपण बघितलं तर या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि या साईडला 2 फ्लॅट आहे आणि मध्ये जे आहे तर हा मोकळा एरिया आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ही स्टेअरकेस आहे, ही लिफ्ट आहे. त्याच्यानंतर इथं आपण बघितलं तर हा पहिला हा फ्लॅट आहे. तर फ्लॅटचे नंबर दिलेले आहेत बघा, 4, 8, 12, 16, 3, 7, 11, 15 किंवा 1, 5, म्हणजे ज्या फ्लोअरवर जे फ्लॅट्स असणार आहेत त्याचे हे नंबर्स दिलेले आहेत. तर इथं जर आपण बघितलं तर हा डोअर आहे. इथून एंट्री केल्यानंतर हे लिव्हिंग दिलेलं आहे आपल्याला. मी प्लॅन असा पकडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं जर आपण बघितलं तर इथून एंट्री केली आपण, जिन्यावरून जर आलो किंवा लिफ्टवरून आलो, इथून एंट्री केली तर हा आपल्याला इथं लिव्हिंग एरिया मिळेल, म्हणजे जो हॉल असतो आपला तो आहे. त्याच्यानंतर त्याला एक आपली बाल्कनी दिलेली आहे, ही बाल्कनी आहे. त्याच्यानंतर इथून आपण आल्यानंतर हा जो आहे हा एरिया किचनचा एरिया आहे. किचनला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे या साईडला. त्याच्यानंतर हे डायमेन्शन्स वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं तर हे टॉयलेट आहे. त्याच्यानंतर म्हणजे टॉयलेट बाथरूम. त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर हा जो आहे हा बेड आहे आणि बेडला एक बाल्कनी दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे एक आपल्याला या बेडरूमच्या इथे जो आहे तर इथं WC दिलेला आहे. त्याच्यानंतर या साईडचा फ्लॅट, तर इथं जर आपण बघितलं तर हे इथं देखील सेम आहे. इथं हा पहिला फ्लॅट ते जो लिव्हिंग आहे आपला हॉल तो. त्याच्यानंतर त्याच्यासमोर तिथं पुढे गेल्यानंतर किचन, हा टॉयलेट. त्याच्यानंतर इथं एक टॉयलेट दिलेला आहे आणि इथं बेडरूम दिलेला आहे आणि इथं ही बाल्कनी दिलेली आहे. त्यानंतर या साईडला देखील सेम तसाच प्लॅन आहे या साईडचा देखील. अशा पद्धतीने इथे हे डिटेल्स दिलेले असतात. त्यानंतर इथं देखील आपल्याला हे स्टेअरकेसच्या डिटेल दिलेल्या असतात, त्या फ्लोअरवरती जसं असेल तर ते आपल्याला दिलेले असतात. आणि या साईडला जर आपण बघितलं तर ते ओपनिंग शेड्यूल आहे, म्हणजे तुमचा डोअर कुठला किती साईजचा असणार आहे तर त्याच्याबद्दल डिटेल्स इथं दिलेले आहेत. म्हणजे डी म्हणजे मेन डोअर आपला, तर मेन डोअर आपला 0.9 मीटर बाय 2.1 म्हणजेच फ्लश डोअर दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं म्हणजे अशा डिटेल्स दिलेल्या असतात, डोअर 1. त्याच्यानंतर FD म्हणजे फ्रेंच डोअर वगैरे जे असेल इथे आपल्याला दिलेलं असतं. जसं की आता आपण इथं बघतोय इथं D1 आहे, त्याच्यानंतर इथं D आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं ह्या डिटेल्स. व्हेंटिलेटर किंवा विंडोज ज्या आहेत त्या कुठं किती साईजच्या येणार आहेत ते आपल्याला दिलेलं असतं. तर त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट प्लॅन आहे तर हा आहे. याच्यामध्ये आपल्याला जे कॉलम किंवा जे फुटिंग्स वगैरे जे असतील तर त्याच्या डिटेल्स आपल्याला याच्यावर दिलेले आहेत. आता इथं जर आपण बघितलं तर लिहिलेलं आहे शेड्यूल फॉर कॉलम अँड फुटिंग. तर शेड्यूल फॉर कॉलम अँड फुटिंग आपण बघितलं तर इथं आपल्याला पहिल्या याच्यामध्ये नंबर दिलेले असतात कॉलमचे, की कोणता कॉलम आहे त्याचे नंबर्स दिलेले असतात आणि त्याच फुटिंग देखील असतात खाली.
त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर त्या फुटिंगच्या साईज आपल्याला दिलेल्या आहेत, फुटिंग किती बाय कितीची आहे आणि वरती त्याच्यानंतर त्याच्यावरती जी येते आपली जाळी टाकल्यावरती फुटिंग येते, तर ही फुटिंगची ही साईज आहे. त्याच्यामध्ये जे स्टील वापरलेलं आहे, जाळी जी वापरलेली आहे फुटिंगमध्ये, जर तुम्ही ते व्हिडिओज पाहत नसाल तर प्लीज बघून घ्या, तुम्हाला माहिती खूप मिळेल त्याच्यामधून. सिरीज केलेली आहे आपण 4 मजली बिल्डिंग आणि 7 मजली बिल्डिंग, तर 4 मजली बिल्डिंगची जी सिरीज आहे ती बघून घ्या, तुम्हाला नक्की लक्षात येईल ते. त्याच्यानंतर इथं जाळी दिलेली आहे आपली 10 mm बार आहे, 10 mm जाळी आहे, 120 mm त्याचा सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे दोन्ही बाजूने. त्याच्यानंतर इथं बघा हे 11 आणि 14 नंबरची जे फुटिंग किंवा कॉलम जो आहे तो आहे. इथं PCC साईज, फुटिंग साईज, त्याच्या जी जाळी आहे त्याच्याबद्दल डिटेल आहे स्टीलची, असं सर्व इथे दिलेलं आहे. कॉलमचे नंबर्स, त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये जे दिलेले आहे आपल्याला हे 700, 700, 600 ह्या डेप्थ आहेत, म्हणजे जी फुटिंगची हाईट असते, फुटिंगचा जो बॉक्स फुटिंग जी असेल तर त्याची जी स्टेप येणार आहे तर ती स्टेपची डेप्थ आहे ही. त्याच्यानंतर हे कॉलमचं आहे, कॉलमबद्दल डिटेल दिलेले आहेत, फर्स्ट स्लॅब, सेकंड स्लॅब, थर्ड स्लॅब, फोर्थ स्लॅब, फिफ्थ स्लॅब आणि टॉवर स्लॅब, आणि त्याच्या पुढे रिमार्क दिलेला आहे. रिमार्क म्हणजे जे आपल्याला काही माहिती असेल तर ती त्याच्यामध्ये दिलेली असते. तर इथं फर्स्ट स्लॅबची डिटेल दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक कॉलमची साईज दिलेली आहे 230 बाय 530, आणि त्याच्यामध्ये किती mmचा बार वापरायचा आहे तर 16 mmचे 10 बार आहेत त्याच्यामध्ये. तर त्या आपण पुढे जाऊन बघू तसं. त्यानंतर इथं देखील हा कॉलमची डिटेल दिलेली आहे बघा, इथं कॉलमची डिटेल, फुटिंग डिटेल, आणि त्याच्यात समोर त्या कॉलमची जी हे काय असेल त्याच्यात काय वापरायचं आहे, कितीचं स्टील वापरायचं आहे, त्याची साईज काय आहे, त्या सर्व दिलेल्या असतात. त्याच्यानंतर इथं जे आहे तर हे या कॉलमसाठीच आहे, म्हणजे आता हे वाचायचं कसं तर 2 आणि 23 नंबरची ही कॉलम किंवा ही फुटिंग आहे, त्याची फुटिंगची ही डिटेल दिलेली आहे त्या पद्धतीने, आणि इथं त्याची डेप्थ दिलेली आहे त्या फुटिंगची डेप्थ. त्याच्यानंतर इथं फर्स्ट स्लॅबपर्यंतचं जे कॉलमची साईज किती आहे या तर 230 mm बाय 530 mm, त्याच्यामध्ये बार किती वापरायचे 16चे 10 बार आहेत, म्हणजे 5 5 1200 येतील ते. तर त्याच्या पुढं सेकंड स्लॅब जो येईल तर त्यासाठी याच्यासाठी हे डिटेल दिलेले आहे, म्हणजेच इथं 16 mmचे 8 बार वापरलेत, त्याच्यानंतर 12 mmचे 2 बार वापरलेत. किंवा थर्ड स्लॅबला काय केलेलं आहे 4 बार 12 mmचे आहेत, 6 बार 16 mmचे आहेत. फोर्थ स्लॅबला काय केलेलं आहे 6 बार 12 mmचे आहेत, 4 बार 16 mmचे आहेत. आणि फिफ्थ स्लॅबला जे आहे तर 2 16चे बार आहेत, त्याच्यानंतर 6 बार जे आहेत ते 12 mmचे आहेत. अशा पद्धतीने हा डिफरन्स आहे याच्यामधला, कोणत्या फ्लोअरवर किती mmचं स्टील वापरायचं आहे त्या कॉलममध्ये, त्या डिटेल्स अशा सर्व याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या असतात. आणि हे स्टिरप्स जे आहेत इथं बघू शकतो आपण, ही स्टिरपची जी डिटेल असते ती दिलेली असते. कॉलमची जी रिंग आहे ती 8 mmची आहे, 150 mm त्याच्यातला सेंटर टू सेंटर डिस्टन्स असणार आहे. अल्टरनेट वापरायचे 4 लेग. आता लेगचं वगैरे आहे तर त्याच्यावर आपण एक सेपरेट वेगळा व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये सांगू आपण स्टिरपची साईज कशी घ्यायची किंवा त्याचं कसं काय असतं ते डिटेल आपण बघू. त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर टिपिकल फुटिंग डिटेल्स, म्हणजे या फुटिंगच्या ज्या डिटेल्स आहेत त्या दिलेल्या आहेत. तर इथं जर आपण बघितलं तर या ड्रॉइंगवर आपल्याला हे रबल सोलिंग दिलेलं आहे. तर रबल सोलिंग म्हणजे काय तर जे आपले दगडाचे तुकडे असतात ते दगडाचे तुकडेचा एक ठोकून घेतले जातात, फोडून, आणि ते एक हे तयार केला जातो, त्याचा बेड तयार केला जातो. त्याची जी डेप्थ आहे ती दिलेली आहे ते 230 mm रबल सोलिंग. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण PCC करतो, तर ती PCC केलेली ही PCCची हाईट दिलेली आहे 150 mm. आता इथं जर तुम्ही क्लिअर बघितलं इथे तर 230 mm फुटिंगचं जे रबल सोलिंग केलेली आहे ती आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती PCC आहे, PCC 150 mmची आहे. आणि जसं की आपण हे बघितलं तर ही स्टेप फुटिंग आहे, तर हे स्टेप फुटिंगची आपल्याला साईज दिलेली आहे इथे, किती जे आपल्याला येणार आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे, म्हणजे हाईट किती आहे, पहिल्या टप्प्याची हाईट किती आहे, दुसऱ्या टप्प्याची हाईट किती आहे ती आपल्याला दिलेली आहे.
म्हणजे जसं की आपण हे वरती बघितलं 700 mm आहे बरोबर, म्हणजे 700 mmचा पूर्ण एक टप्पा येणार नाही तर त्याच्यात 2 होतील, म्हणजे 350चा एक होईल आणि 350चा अजून एक होईल. त्याच्यानंतर ही अशी जी किती साईज आहे ते दिलेली आहे, त्या पद्धतीने किती आहे किंवा PCCचा काय ग्रेड वापरायचा आहे किंवा कितीचा रेशो जो आहे तो वापरायचा आहे ते दिलेलं आहे. आणि टोटल डेप्थ इथं दिली बघा 700. त्याच्यानंतर स्टिरअप जी आहे कॉलमची त्याच्याबद्दल डिटेल दिलेली आहे. आणि त्याच्या साईडला जे आहे इथे तर आपल्याला हे प्लॅन ऑफ लिफ्ट डक्ट म्हणजे हा लिफ्टचा जो प्लॅन आहे तो दिलेला आहे इथे. तर याची जी हाईट काय आपली याची जी लेंथ आहे किंवा याची जी विड्थ आहे ती किती असणार आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर या साईडला कट सेक्शन म्हणजे कट केल्यानंतर आपल्याला एक इमॅजिनेशनमध्ये ते कसं दिसेल, कसं त्याचं स्टील बांधायचं आहे याच्याबद्दल डिटेल दिलेली आहे. खाली जी जाळी आहे वरतून एक जाळी आहे आणि खालून एक जाळी आहे. आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सर्व, तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. तर ह्या रबल पिनिंग केलेलं आहे इथे आणि त्याच्यावरती जे आहे तर ती PCC केलेली आहे. PCCच्या वरती जाळी टाकली वरून खालून आणि त्याच्यावरती भरून घेतली फुटिंगसारखी. आणि हे वरती जे आहेत हे बार्स आहेत म्हणजे हे कॉलम, याच्यामध्ये देखील कॉलम असतात आणि त्या पद्धतीने ते बांधलेले असतात. आणि याच्यामधलं जे डिस्टन्स वगैरे आहे त्या डिटेल्स याच्यात दिलेल्या आहेत. तर हा झाला एक प्लॅन. त्याच्यानंतर आता अजून एक प्लॅन आहे शेवटचा. तर याच्यामध्ये आपल्याला सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर यांचं स्लॅबचं आणि बीमच्या डिटेल दिलेल्या आहेत. तर आपण इथं बघितलं मगाशी तर हे स्लॅबच्या ज्या डिटेल्स असतात त्या दिलेल्या असतात याच्यामध्ये. तर या साईडला जर बघितलं तर हा जो आहे हा 5th स्लॅब आहे याच्याच मागे. तर आता आपण हे सेकंड फ्लोअरचा स्लॅब बघू. आता सेमच असतं, फक्त थोडाफार फरक असतो त्याच्यामध्ये. तर हे जे आहे हे स्लॅब 1, स्लॅब 2, स्लॅब 1 म्हणजे S1 असं दिलेलं आहे. FB मगाशी सांगितलं तुम्हाला जे लॉंग फॉर्म असतात याचे. FB म्हणजे काय तर फ्लोअर बीम. असं बीम हे बीमच असतात, फक्त त्या ठिकाणानुसार त्याचं नाव दिलेलं असतं, त्याला नंबर दिलेले असतात. आता इथं S2 आहे, त्याच्यानंतर हा S2 आहे. अशा पद्धतीने इथं हे डिटेल्स याच्यावर दिलेले असतात. हे डायरेक्शन दिलेले असते, नॉर्थ डायरेक्शन जी आहे ती या साईडला आहे, त्या पद्धतीने धरून आपण प्लॅन हा बघायचा असतो. त्याच्यानंतर इकडं जे आहे मग अशी दाखवल्याप्रमाणे शेड्यूल फॉर बीम्स म्हणजे बीमच्या डिटेल दिलेल्या असतात. आता ज्या त्या फ्लोअरप्रमाणे किंवा प्लॅनप्रमाणे त्या डिटेल्स वेगवेगळ्या असतात. आता हे जे आहे हा बेसिक प्लॅन आहे, एकदम सिम्पल प्लॅन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला देखील सोपा जाईल. आणि ज्या मोठमोठ्या खूप हेवी बिल्डिंग्स असतात तर त्यांचे प्लॅनसुद्धा जे आहेत ते किचकट असतात थोडेसे. तर ते सुद्धा बघू आपण पुढे. 7 मजली बिल्डिंगचा पण देखील प्लॅन आहे आपल्याकडं, तर तो देखील बघू आपण, तेव्हा सांगू तुम्हाला. तर हे जे आहे इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा हे शॉर्ट फॉर्म दिलेले असतात, कोणता बीम आहे त्याचे इथं रिमार्कमध्ये आपल्याला लॉंग फॉर्म जे आहे ते दिलेले असतात. त्याच्यानंतर ही साईज आहे बीमची. इथं बॉटमचे बार आहे, टॉपचे बार आहे, एक्स्ट्रा टॉप आहे म्हणजे बॉटमला स्ट्रेट किती आहेत, कर्टेल त्याच्यात दिलेले आहेत का ते, टॉपला कसे बारचे स्टील किती आहे ते, एक्स्ट्रा टॉप कुठे कुठे आहेत ते. त्याच्यानंतर स्टिरअप म्हणजेचे रिंगांचे डिटेल याच्यात दिलेले आहे. सेंटर टू सेंटर डिस्टन्स किंवा 8 mmचा बार आहे इथे. तर अशा पद्धतीने याची ही डिटेल दिलेली आहे. आणि इथं देखील मग अशी दाखवलेलं त्याच पद्धतीचं इथे ड्रॉइंग दिलेलं आहे. आणि इथे स्टेअरकेसची देखील डिटेल दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे शेड्यूल फॉर स्लॅब म्हणजे स्लॅबचं जे शेड्यूल आहे ते दिलेलं आहे. तर इथं आपल्याला दिलेला आहे स्लॅबचा नंबर, स्लॅबची जी थिकनेस असेल ती दिलेली आहे. मेन स्टील, डिस्ट्रीब्युशन स्टील म्हणजे याच्यात मेन स्टीलचं काय आहे किंवा डिस्ट्रीब्युशनचं स्टील कसं आहे ते दिलेलं आहे. आणि इथं रिमार्क दिलेला आहे. रिमार्कमध्ये आपल्याला दिलेलं आहे की 1 वे स्लॅब आहे किंवा 2 वे आहे, म्हणजे तो जो गाळा आहे तो 1 वे आहे किंवा 2 वे आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा कॅन्टिलिव्हर आहे, CS जो आहे, आता इथं बघितलं आपण तर हा CS आहे. तर त्याच्यानंतर S1 जो आहे, आता इथं दिलेला आहे S1 किंवा अजून काही ठिकाणी जे S1 आपल्याला दाखवलेलं आहे इथे दिलेलं आहे S1. तर अशा पद्धतीने ते गाळ्याचे नावं दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथं S2 आपल्याला दाखवतं आहे, S2 जो आहे तर हे S2 आहे, S2 आहे.
तर याच्यामध्ये दाखवलेला आहे आपल्याला. जो S1 आहे तो 1 वे आहे, S2 जो आहे तो 2 वे आहे. आता याच्यामध्ये S1च्या पुढं आपल्याला दिलेलं आहे थिकनेस जी आहे म्हणजेच त्याचं जे कॉन्क्रीट आहे, आपण जे कॉन्क्रीट भरतो ती थिकनेस आहे. तर 130 mm तो स्लॅबची थिकनेस आहे. त्याच्यानंतर मेन स्टील त्याच्यामध्ये आपल्याला 8 mm दिलेलं आहे. त्यांच्यातलं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स असेल ते 150 mm असेल. अल्टरनेट बेंट आहे. त्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन स्टील आहे ते 8 mm आहे. त्याच्यातलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स जे आहे ते 175 mm आहे. आणि हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा स्लॅबचं दाखवतो तेव्हा मी तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत असतो आणि सांगत असतो. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने S2च्या डिटेल दिलेल्या आहेत. CS डिटेल्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर यांचे जे प्लॅन्स आहेत, PDF आहेत, तर ते मी तुम्हाला लिंकमध्ये देणार आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत तर ते आपण घेऊन येणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.